हॅलो नमस्कार, मी मानसी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. आणि आपल्या आजच्या ब्लॉगचा विषय आहे ते म्हणजे कौटुंबिक संवाद का महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे मानसिक आरोग्यासाठी आणि स्वतःसाठी. म्हणजे संवाद ही अशी गोष्ट आहे की जी खूप गोष्टी आपल्या त्याच्यातनं घडतात आणि आपल्याला बोलता आलं पाहिजे. मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं, आधीच्याही व्हिडिओमध्ये बोलली आहे की संवाद साधणं किती गरजेचं आहे. तर आपण आता पाहूयात ह्या ब्लॉगमध्ये की का महत्त्वाचा आहे कौटुंबिक संवाद. खूप महत्त्वाचा विषय आहे हा, कारण की अनेक फॅमिलीज अशा आहेत. काही फॅमिलीज ह्या मनमोकळेपणाने संवाद साधत असतात आणि काही फॅमिलीज ह्या खूप शांत असतात की जे बोलणं टाळत असतात, म्हणजे त्यांना फारसं बोलायला आवडत नाही. परंतु ज्या फॅमिलीज सतत कंटिन्युअसली कम्युनिकेशन करत असतात, ज्या फॅमिलीमध्ये संवाद हा नेहमी चालू असतो, त्या फॅमिली खरंच खूप आनंदी असतात. तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की आपण आजूबाजूला बघतो आणि आपल्याला आपल्या मनात येतं की अरे ह्यांची फॅमिली एवढी अशी हॅपी कशी असते. कारण की त्या फॅमिलीजमध्ये त्यांचे घरातली प्रत्येक लोक एकमेकांना इम्पॉर्टंट समजतात आणि ज्या घरामध्ये हा इम्पॉर्टन्स दिला जातो ना, त्या फॅमिली खरंच खूप आनंदी असतात. तर खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला मी एक उदाहरण देते की एखादी फॅमिली असेल आणि त्या फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे बोलायला येत असेल कुठल्याही विषयावरती, तर तुम्ही तिचं म्हणणं काय आहे हे ॲटलिस्ट ऐकून घेतलं पाहिजे. तो विषय तुम्ही टाळला नाही पाहिजे की जाऊ दे, सोडून दे, असं करून तो विषय टाळला नाही पाहिजे. ती व्यक्ती काय म्हणतीये हे ॲटलिस्ट तुम्ही ऐकून तरी घेतलं पाहिजे, की जेणेकरून त्या व्यक्तीला असं वाटेल की बाबा हां, माझी जी फॅमिली आहे ती माझा आधार आहे. म्हणजे मी बाहेर कोणाशी नाही बोललो पण मी माझ्या घरातल्यांशी बोलू शकतो. ही जी भावना आहे ना, ही खूप काही सांगून जाते. पण बऱ्याच फॅमिली अशा असतात की ज्या ऐकून घेत नाही, त्याच्यामुळे संवाद होत नाही. पण त्यावेळेस मग ती जी बोलायला आलेली व्यक्ती असते ना तुमच्याकडे, ती खचली जाते मानसिकरित्या म्हणा. मग ती विचार करते की जर घरातलेच आपलं ऐकत नाहीयेत तर बाहेरची लोक आपलं कसं ऐकतील. आणि खरं आहे, कारण की घरातनंच जर कम्युनिकेशन होत नसेल तर बाहेरचे लोक तुमच्याशी का कम्युनिकेट करतील, बरोबर ना. तर ही जी गोष्ट आहे ना, त्यामुळे की तुम्ही कौटुंबिक संवाद केला पाहिजे, झाला पाहिजे तुमच्या घरामध्ये. कारण की आता कसं आहे ना की फक्त जगाला दाखवण्यासाठी, आजूबाजूच्या लोकांना दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत म्हणून दाखवलं जातं. पण त्याचा काय फायदा आहे. ज्या घरामध्ये आपण मनमोकळेपणाने बोलूच शकत नसू तर काय फायदा आहे अशा फॅमिलीचा. कारण की कन्व्हर्सेशन नाही म्हटल्यानंतर ते नात्यांमध्ये त्या नात्यांबद्दलचं काहीच आदर राहत नाही, प्रेम राहत नाही, कुटुंबाबद्दल जिव्हाळा राहत नाही. मग काय फायदा आहे. म्हणूनच कम्युनिकेशन हे व्हायला पाहिजे की जेणेकरून घरातल्या सदस्यांना असं वाटेल की हा बाबा आमची फॅमिली आम्हाला सपोर्ट करते, भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या. त्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपल्या घरातल्या सदस्यांच्या मनात काय चाललंय, ते कुठल्या प्रॉब्लेम्समधून जात आहेत का, तुम्हाला माहिती पाहिजे ना. नाहीतर आता कसं होत आहे, पूर्वीच्या काळी लोक एकत्र जेव्हा बसायचे रात्री जेवल्यानंतर म्हणा, तर आपण पाहिलं असेल की लोक आहे ना वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतात आणि अशाच गप्पा गोष्टी चालू असतात. तर त्याच्यामधून कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात किंवा बोलणं होतं. आपली जी माणसं असतात त्यांच्या एकमेकांच्या मनातल्या गोष्टी कळतात, माणसांना समजून घेता येतं. आणि आता आपण जर जेवायला बसलो आणि त्या वेळेस जर आपण कुठला विषय काढायचं म्हटलं, बोलायचं म्हटलं, तर घरात फक्त वादविवाद होतात, खास करून पैशांवरून म्हणा किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील. म्हणजे पूर्वीसारखं कम्युनिकेशन हे होतच नाही. किंवा मग लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात किंवा टी व्ही बघण्यामध्ये. बस
एवढंच रुटीन आहे. दिवसभर कामाला जायचं, झोपायचं, जेवायचं, बस. पण असं नसतं. संवाद झाला पाहिजे, कारण की ही नाती पण आपलीच असतात, आपल्याच घरातली असतात आणि आपल्याच माणसांच्या मनात काय चाललंय हे जर आपल्याला ओळखता येत नसेल तर हे खूप वाईट गोष्ट आहे, चांगली नाही आहे. तर नक्कीच तुम्ही जर अशा काही गोष्टी असतील तर कौटुंबिक संवाद करा. कुटुंबामध्ये जर संवाद होत असेल ना कंटिन्यू रोज, तर आहे ना खूप फायदे होतात त्याचे. कारण की आपण जर घरात असू आणि दिवसातनं एक टाइम तरी आपण सगळे एकत्र येतच असतो, घरातली फॅमिली. तर ज्यावेळेस आपण एकत्र येतो ना आणि आपल्याला रोजच्या कम्युनिकेशनमुळे ना कुठली गोष्ट जर प्रॉब्लेम चालू असतील एखाद्या व्यक्तीला आणि ती जर बोलत असेल, घरामध्ये शेअर करत असेल, तर सगळे लोक मिळून त्या प्रॉब्लेम्समधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यासाठी संवाद पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मानसिक आरोग्य, जो आपला ब्लॉगचा जो विषय आहे सर्वात महत्त्वाचा, तर ती व्यक्ती खचली जात नाही कम्युनिकेशनमुळे. कारण की जर घरातल्या लोकांशी जर बोलणं झालं नाही तर ती मग बाहेरच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण स्वाभाविक आहे, जर घरातल्या ऐकत नसतील तर बाहेरचे पण कसे ऐकतील. मग ती व्यक्ती कोलॅप्स होत जाते, निगेटिव्ह विचार करत राहते. आणि फॅमिली जर बोलत नसेल ना तर फॅमिलीबद्दल पण कुठेतरी निगेटिव्हिटी निर्माण होते, की आपल्याच घरातले लोक आपल्याला बोलत नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे संवाद व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर विश्वास निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावना, फिलिंग्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता ना तर तुम्हाला समजतं की समोरच्याला काय त्रास होतोय किंवा समोरच्याला तो कुठल्या फेजमधून जातोय, काय त्याला प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण त्याला थोडीफार का होईना पण मदत होते त्या बोलण्यामधून. त्यामुळे बोलायला पाहिजे आणि आपलीच माणसं आहेत तर आपण बोललंच पाहिजे. दिवसातनं एकदा तरी विचारलं पाहिजे की काय चाललंय, कसा दिवस गेला. आता तसं काहीच होत नाही. दिवसभर माणसं घराच्या बाहेर असतात, रात्री आले की जेवतात, झोपून जातात, परत दुसऱ्या दिवशी तेच. पण ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी तर अजिबात चांगल्या नाही आहेत. कारण की हे एका ठराविक मर्यादेपर्यंत चांगलं वाटतं, पण त्याच्या पलीकडे ह्या गोष्टी जर कंटिन्यू अशाच चालत राहिल्या तर तो माणूस खचत जातो पूर्णपणे. प्रेशर साठत राहतं आपल्या मनामध्ये, मनावर स्ट्रेस निर्माण होतो आणि ही गोष्ट चांगली नाही आहे. त्याच्यानंतर जर एखादा आता कुठल्याही घरामध्ये जर कुठला प्रसंग घडला, काय घडलं, तर त्यावेळेस जर फॅमिली सगळी जर एक असेल तर त्याच्यातनं पण आपण लवकरच बाहेर पडू शकतो. कारण की आपण सगळेजण एकत्र बसून जर डिस्कशन केलं तर खूप हेल्दी डिस्कशन केलं, भांडणं नको आहेत. डिस्कशन हवं आहे म्हणजे की सगळे आपापलं जर मत मांडत असतील तर त्या प्रत्येक मताचा आदर घरातल्यांनी केला पाहिजे. नाहीतर काय होतं की आता जर आपण बोलायला लागलो की लगेच ते डायरेक्ट वादविवाद, भांडणं. बोलणं म्हणजे वादविवाद नको आहेत. तर ते कुठेतरी एका चांगल्या पॉईंटपर्यंत आलं पाहिजे की आपलं जे कुटुंब असतं ना ते आपल्याला आपलं कम्फर्ट झोन वाटलं पाहिजे. म्हणजे आपलं सपोर्ट सिस्टीम आपण स्टेटसला वगैरे टाकत असतो की सपोर्ट सिस्टीम वगैरे, तर ते खरं रिअल पण पाहिजे. म्हणजे खरं सुद्धा ते पाहिजे, फक्त स्टेटस पुरतं नको आहे. तर त्यासाठी फॅमिली कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. लोकांना दाखवण्यासाठी नको, तर आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी हा संवाद व्हायला पाहिजे. आणि तुम्ही ते नक्कीच करताल, मला अपेक्षा आहे. आणि खरंच प्रयत्न करा, कारण की आपली फॅमिलीच आपलं सगळं काही असते शेवटपर्यंत. तर ज्यांच्याकडे फॅमिली नाही आहे ना त्यांना त्या गोष्टीची किंमत कळते की बाबा जेव्हा कोणीच पाठीशी नसतं. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते जपायला शिका, कारण की तेच सगळं काही असतं. एखादी व्यक्ती चुकीची असते, पूर्ण फॅमिली चुकीची नसते. तर कौटुंबिक संवादामुळे आपण जेव्हा एकत्र सगळे बसतो, आपण बोलत असतो, त्यावेळेस आपल्याकडून समोरच्या व्यक्तीला 4 गोष्टी शिकायला मिळतात आणि समोरच्या व्यक्तीकडून आपल्यालाही 4 गोष्टी शिकायला मिळतात. कारण की त्याचं नॉलेज वेगळं असतं, आपलं नॉलेज वेगळं असतं, पण ते शिकायला मिळतं.
आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की काहीतरी शिकायला मिळणं नवीन, त्यासाठी सुद्धा कम्युनिकेशन केलं पाहिजे. आणि खूप लोक खूप शांत असतात, कारण की त्यांना वाटतं की आपण बोलायला लागलो की लगेच भांडणं होतील, वाद होतील. पण असं नसतं की घरातल्याच लोकांनी समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. एखादी व्यक्ती चुकीची असू शकते घरातली, पण सगळं कुटुंब कधीच चुकीचं नसतं. आणि आपलं जे कुटुंब असतं ना, हीच आपली खरी संपत्ती आहे. पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ह्याच्यामध्ये जर आपल्याला कोणी साथ देत असेल तर ते म्हणजे आपलं कुटुंब आहे शेवटपर्यंत. त्याच्यामुळे पण कम्युनिकेशन हे व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामधून नाती अजून छान फुलतात, खूप छान बॉन्डिंग होतं. नाही तर मग परत बाहेर आता फ्रेंड सर्कल असतंच, मित्रमैत्रिणी असतात, पण त्यांच्याशी पण आपण किती बोलणार ना, त्याला पण एक मर्यादा असतात. त्याच्यामुळे आईवडिलांनी किंवा मुलांनी म्हणा, सगळ्यांनीच एकमेकांशी बोललं पाहिजे, घरातल्या सदस्यांनी. ॲटलिस्ट जेवताना तरी, रात्रीचं जे आपण जेवण करतो सगळे एकत्र मिळून. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि हे प्रत्येकाशी रिलेटेड आहे, कारण की आत्ता जे काही धावपळीचं आपलं सगळ्यांचं जीवन आहे, स्ट्रगल लाईफ आहे, तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागतंय आणि त्याच्यामध्ये जो स्ट्रेस येतोय, पण बोलायला कोणीच नाहीये, कोणीच नाहीये, कळतच नाही कोणाशी बोलायचं, कारण घरातले ऐकून घेत नाही. फ्रेंड्सशी आपण शेअर करतो, पण त्यांच्याशी पण आपण जास्त डिस्कस करत नाही, एका पॉईंटपर्यंत करतो, नंतर त्यांच्याशी पण करत नाही. पण मग पुढे काय? तर असं नाही व्हायला पाहिजे. तर घरच्यांनी पण समजून घ्या आणि मुलांनी, जे भाऊ बहीण असतील कोणी, त्यांनी सुद्धा घरातल्या लोकांना समजून घ्या, हेल्दी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करा. अलीकडे जर आपण पाहिलं तर गेट टुगेदर वगैरे अशा टाईपमध्ये लोक करतात का, तर 4 लोक एकत्र यावीत, फंक्शन ठेवतात आणि खरंच खूप छान असतं. अशी कुटुंब जी बोलकी असतात ती खूप आनंदी असतात, आणि जी बोलणं टाळतात ना, त्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, कारण की मग कधीही आपण एकत्र आलो तर आपलं बोलणंच होणार नाही, कारण की संवादच नाही आहे घरामध्ये. तर बोललं पाहिजे, कम्युनिकेशन करा, आपल्या घरातल्यांशी करा, मग नंतर फ्रेंड सर्कल असेल, बाहेरचं कोणी असेल, तुम्हाला ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोला, पण सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. नक्कीच ते पण ऐकून घेतील तुमचं बोलणं. आणि खरंच खूप छान विषय आहे हा. मी तुम्हाला आधी पण म्हणाले होते की महत्त्वाचा विषय मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्यासाठी कौटुंबिक संवाद, फॅमिली कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण की जे सायकोलॉजी शिकलेत त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. खूप छान रिस्पॉन्स मिळतोय व्हिडिओजला, आणि खरंच थँक्यू सो मच. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.